दापोली मान्सून चॅम्पियन्स लीग 2025 आणि या संपूर्ण स्पर्धेला आता सुरुवात होते. सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू मनोज मोहिते त्याच्या समोर मात्र फलंदाज अक्षय निवाते आपण यांना बघताय आणि अरबाज खोत हे दोन सलामीर ओपनिंग पेअर आपल्याला बघायला मिळते. डावखुऱ्या शैलीचा जो गोलंदाज आहे मनोज मोहिते असला आपण स्टार्ट करूयात. पहिला चेंडू पडतोय या ठिकाणी. चांगला पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. अगदी केवळ पहिल्याच बॉल वरती 2 रन्स मात्र कंप्लीट केले. सुरुवात मात्र चांगली केली आहे. मनोजनं आकडू टप्प्याचा बॉल टाकला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडेसे बॅकफुटला गेले आणि त्याच्यानंतर रूम बनवत असताना मात्र ऑफच्या दिशेने मात्र या ठिकाणी 2 रन्स. पहिल्या चेंडूवरती 2 रन्स आपण पाहतोय. अक्षय निवातेनं मात्र आता खातं उघडलंय. आता ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेरचा बॉल आहे. चेंडूला सोडण्याची या ठिकाणी आपल्याला मनस्थिती पाहायला मिळाली, परंतु कीपर देखील तिथे फंबल करताना बघायला मिळत होते. एक्स्ट्राचे रन्स देखील मिळाले. +1 असे 2 रन्स मात्र आता ऍड करावे लागतील. हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. क्रिकेटचा महासंग्राम आहे. दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 एक्स्ट्राचे रन्स मात्र मिळालेले आहेत. इथे गोलंदाजी चांगली करावी लागेल. मनोज मोहिते जे आयकॉन आहेत राजवीर 11 या टीमचे, तर समोर आता अरबाज खोत आहेत. एक उंचखुरा बांध्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. राईट हँडेड बॅटर लेफ्ट हँडेड बॉलरच्या विरोधामध्ये मोठा प्रहार करायचा आहे. बॅटच्या आतल्या बाजूची कडा घेतली गेली. चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल झालाय. केवळ आणि केवळ 1 रन्स मिळत असताना स्ट्राईक आता रोटेट होतीये. पुन्हा एकदा अक्षय निवाते स्ट्राईक मार्क वरती आलेले आहेत. या मॅच मध्ये पहिलीच मॅच आहे या संपूर्ण स्पर्धेची आणि जिथे धावांचा डोंगर बघायला मिळू शकतो का, जोपर्यंत अक्षय जो आयकॉन बनाम आयकॉन अशा प्रकारचं बॅटल बघायला मिळेल. राजवीर 11 विरुद्ध जिबर फायबर. ऑफस्टंपच्या थोडस बाहेर. जिबर फायबर एक नेटवर्क आहे दापोली तालुक्यातील एक विश्वासाचं आणि सर्वांच्या आवडीचं नेटवर्क म्हणजे जिबर नेटवर्क. आपल्याला सर्व रत्नागिरी जिल्ह्याचं एक पसंतीचं नेटवर्क म्हणजेच जिवर नेटवर्क आहे. फुलटॉस बॉलला मिस केलेला आहे. कीपर थोडेसे फंबल होत आहेत. एक्स्ट्राचे रन्स मात्र मिळत आहेत. या चुका तुम्हाला सावराव्या लागतील. आणि त्याचबरोबर अक्षय यांच्या प्रत्येक सिक्सरसाठी 50चं कॅश प्राइज असेल आणि मनोज मोहिते यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100चा कॅश प्राइज असेल, जे का संतोष एजन्सीचे सर्व्हिस सर्व बाबू धाडवे सर यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज दिलं जाईल. मनोज तयार असेल पुढचा चेंडू राखण्यासाठी. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि अंपायरचा इशारा. इथे व्हाईट बॉलचा येतोय. एक्स्ट्रा रन्स. स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकेल. 8 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. सुरुवातीचे 3 चेंडू आहेत. थोडेसे महागडे पाहायला मिळालेले आहेत. मोठे फटके तर नाहीच. 8 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. राजवीर 11 या टीमचे जे ओनर आहेत राहुलजी राठोड यांच्या मालकीचा संघ आहे. इथे रडार मध्ये आलाय. ना आव देखता ना ताव देखता सीधा इस गेंद को बाहर फेंकता 6 रन. काय कमालची बॅटिंग चालली अरबाज खोत याच्या माध्यमातून. जिबर फायबर या टीमचा हा देखील एक हुकमी एक आहे.
रडार मध्ये होता, सरळ बाहेर पाठवले, 6 रन्स मात्र वसूल केलेत. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. कमालची बॅटिंग पाहायला मिळते. मोतसिम नाचन यांच्या मालकीचा संघ जिबर फायबर बॅटिंग अरबाज खोद करतायत. पुढचा चेंडू टाकला जाईल. व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु पुन्हा एकदा इथे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळून जातील. स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 रन्स, 15 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 15 रन्स. ऑप्शनच्या बाहेर जोरदार अपील केली आहे. लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते, जिथे कीपर थोडे या ठिकाणी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतायत. अंपायर्स आहे थोडी चर्चा करतायत. चर्चा करावी लागेल. थोडीशी चर्चा करताना देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. चर्चा केल्यानंतर कळेल की बॅटरच्या बॅटची कडा घेतली गेली की नाही बॉलनं, ते देखील आपल्याला बघणं महत्वाचं असेल. आणि इथे बॅटर बाद होणार आहे. अरबाज खोत यांना आता परतावं लागणार आहे. थोडासा विचार केला, लाऊडली अपील केली होती कीपरनं आणि ते प्रभावित झाले अंपायर. त्यांनी सांगितली सोय की बॅटची कडा घेतली गेली आणि बॅटर जे चांगले लयमध्ये दिसत होते, आता त्यांना सरळ मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय मनोज मोहिते यानं. 15 वरती एक मोठा धक्का बसलाय. मागच्या चेंडूवरती सिक्सर आपण पाहिला होता आणि त्याच्यानंतर लगेचच चांगला एक बॉल टाकला. तिथे बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता अरबाज खोत यांचा आणि सरळ कीपरनं कोणतीही चूक न करता अरबाज खोत यांना आता बाहेर पाठवलंय. आणि मनोज मोहिते यांनी विकेट घेतले, म्हणजे याचाच अर्थ बाबू धाडवे सर यांच्या माध्यमातून जे लागलेले जे 100चं कॅश प्राइज आहे त्याची ते मानकरी देखील ठरलेले आहेत. बॅटर्स अक्षयसाठी प्रत्येक सिक्सरसाठी 50चं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर मनोज मोहिते यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100चं कॅश प्राइज आदरणीय संतोष एजन्सीचे सर्व्हिस सर्वा बाबू धाडवे सर यांच्या माध्यमातून देण्यात येईल. पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल आहे. बॅटिंग साठी पाठवले गेले राहुल अग्रे. आपण मागचे देखील एक लीग फॉर्मॅट पाहिलं. इमर्जिंग प्लेयर आहे, एक चांगलं नवीन तारा सितारा चमकतोय. ज्यावेळेला ऑक्शन मध्ये अगदी चांगल्या पद्धतीची बोली लागली होती राहुल अग्रे यांच्यासाठी. क्रमांक 3 वरती आले. शेवटचा बॉल असेल आणि फुल टॉस बॉल होता, जिथे अंपायरचा इशारा इट्स ऑफ फेअर डिलिव्हरी आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. 15-1 जिबर फायबर. गोलंदाजी मार्गवरती अनुप देशमुख आहेत. ऑफरमच्या थोडा बाहेरचा बॉल आहे. अक्षय मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क नाही, तिथे डॉट बॉल बघायला मिळालाय. एक नामांकित ऑलराऊंडर आपल्याला अनुप देशमुख बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 त्यांच्या माध्यमातून हँडल केले जाते.
थोडीशी चर्चा राहुल आणि अक्षय थोडे देखील करतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन्स आले. एक महत्वाचा विकेट देखील आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यानंतर अनुप देशमुख यांच्यावरती जबाबदारी दिली गोलंदाजीची. आणि या लीग मधला सर्वात आपण पाहायला गेलं तर एक्सपेन्सिव्ह प्लेअर, ज्याला अगदी ऑप्शन मध्ये सर्वात मोठी बोली लागली, तोच खेळाडू आपण पाहतोय अनुप देशमुख. यावेळेला मोठा प्रहार केलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नसेल, कारण नो मॅच लाईनला चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय. एकदा 1 वेगानं कंप्लीट केले. दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या देखील बघायला मिळालाय. 2 रन्स मात्र मिळून जातील. स्कोर बोर्ड मध्ये थोडंसं बदल होईल. 17-17 याकडे होते स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. आता इथे थोडं जर पाहायला गेलं तर बॅट चेंज करण्याचा इरादा दिसतोय. इशारा दिलाय डगआउटच्या दिशेनं. पुढचा बॉल टाकला जाईल. स्ट्राईक मार्क वरती अक्षय असणारच आहेत. राऊंड द विकेट ही गोलंदाजी आपण जर पाहताय तर काही घडतंय. तर एक रन मात्र घेतलं. थोडंसं फंबलिंग बघायला मिळालं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, परंतु एका जावेवरती आता संतुष्ट आणि समाधान मानावं लागतंय. कारण ज्या वेळेला लीग फॉर्मॅट आपण खेळतो, प्रत्येक मॅच महत्वाचे, इम्पॉर्टंट मॅच आहे. एक मॅच वरती तुमचं पुढच्या गोष्टी समीकरण मात्र आपल्याला पाहायला मिळत असतं. पुढचा चेंडू आता टाकला जाईल आणि इथे प्रहार केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द मार्क. 6 रन षटकार. राहुल अग्रेच्या बॅट आता तलपते मैदानामध्ये. राहुल या ठिकाणी प्रहार चांगला केलाय. अनुप देशमुख एक क्लासिकल ऑलराऊंडर, त्याच्या विरोधामध्ये प्रहार चांगला केलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं आपल्याला सिक्सर पाहायला मिळाला. स्कोरबोर्डवर तो इथे पहिल्यांदा बॅटर जे आहेत ते थांबले, पण तो कीपर कुठेतरी आपण पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हर पासून थोडीशी फंबल होताना दिसत आहेत. एक्स्ट्राचे रन्स देखील मिळालेले आहेत. 1+1 वाईट +1 टोटल स्कोरबोर्ड 27. थोडंसं चेहऱ्यावरती नैराश्य राहील अनुप देशमुखच्या देखील, कारण ज्याप्रमाणे आपण पाहायला गेलं तर यष्टिरक्षकांच्या माध्यमातून जे चेंडू सुटले जात आहेत, ज्याच्या प्रतिस्पर्धी संघाला एक्स्ट्राचे रन्स देखील मिळून जात आहेत. शेवटचा बॉल आहे. या दुसऱ्या ओव्हरमधील पूल करायचं होतं, तो बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क नाही. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. लॉस ऑफ 127 चिवर फायबर.
आणि नक्कीच मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर ही संपूर्ण जी स्पर्धा आहे स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जाते. आपल्या भारत देशात नाही तर भारताच्या बाहेरून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तिसरा षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती नवीन बॉलरला गोलंदाजीसाठी पाठवले गेले. विकी पात्रोटी यांना गोलंदाजीसाठी पाठवले. पहिलाच बॉल विकीचं स्वागत केलंय अक्षय निवातेनं. हवय्याला साधारण षटकार. काही बॅटिंग केली आहे. पहिलाच बॉल होता. विकीनं अगदी आपण पाहायला गेलं तर आकुड टप्प्याचा बॉल आहे आणि ज्याच्यावरती आक्रमण करताना आपल्याला अक्षय निवाते पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती त्याचं वेलकम केलं, त्याचं सुस्वागतम केलं आणि अनुप देशमुख सरळ लॉंग ऑनच्या परिसरामधून सरळ मात्र बॉलरच्या भेटीला गेलेत. जर जो अक्षय आहे एकदा सेट झाला ना, अगदी मोठे स्ट्रोक मात्र तो घेऊ शकतो. ही त्याची स्ट्रेंथ आहे. एक चांगला ऑलराऊंडर देखील आहे. खेळाडूची जे पोटेन्शियल, जे कॅलिबर आहे, ठासून आधी भरून असणारा खेळाडू आहे. विकी पात्रोटी यांच्याकडे देखील चांगली गुणवत्ता विद्वत्ता आहे. चांगले गोलंदाज ते देखील राहिलेत. अगदी स्पिन बॉलर आहे, अगदी लिजेंड बॉलर आहेत. प्रचंड अनुभव, एक्सपिरियन्स बॉलर विकी पात्रोटी यांना आपण पाहतोय. ओव्हर द विकेट बॉलिंग करतात. फुल टॉस बॉल आहे. चेंडू मात्र डीप फाईन लेग तैनात असतील आणि तिथे मात्र चेंडू सरळ दोन हातामधून वन बॉल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. येतोय दापोली मान्सून चॅम्पियन लीग ब्रँडेड सवकार. अक्षय निवाते यांच्या माध्यमातून सिक्सर आला. त्यानंतर चौकार देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रहार ते करतायत. क्षेत्ररक्षक अगदी डीप वरून त्या चेंडूपर्यंत पोहोचेल. एक केवळ सिंगल रन्स. एकाच धावेवरती संतुष्ट आपल्याला होताना पाहायला मिळतील. जो सिक्सर लगावला गेला होता आदरणीय संतोष ढाडवे सर यांच्या माध्यमातून 50 कॅश प्राइज लागलं होतं. प्रत्येक सिक्सर जेवढे सिक्स ठोकणार ना अक्षय, त्या प्रत्येक सिक्स साठी 50 कॅश प्राइज असणार आहे. संतोषजी धाडवे सर यांच्या माध्यमातून ते दिले जाईल. यावेळेला अगदी चेंज ऑफ पेस केला होता. बॉल रडार मध्ये होता. चेंडूला हवाई सफर, साधारण षटकार. राहुल आग्रे आता थांबणार नाहीये. थांबायचं नाव देखील घेत नाही या खेळाडू. कमालची बॅटिंग करतोय. एक नवीन तारा सितार आहे. अगदी कमी वयाचा हा देखील एक खेळाडू इमर्जिंग प्लेयरच्या रेस मध्ये आपण पाहतोय. पहिल्यांदा बॅटला ते किस करतायत. त्याच्यानंतरला मग येणारा पुढचा चेंडू त्याचा चांगला खरपूस समाचार घेताना दिसतात. हे राहुल आग्रे आहेत. विकी पात्रोटी अनुभवी बॉलर आहेत. फुल टॉस बॉल आहे. या फुल टॉस बॉल आपण पाहतोय, परंतु अंपायरचा इशारा नो बॉल देखील तिथे असेल. एक्स्ट्राच रन्स मिळत आहेत. नो +1 आणि स्कोर बोर्ड आता मात्र थोडंसं पुढे सरकेल. 46 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. आता येणारा पुढचा बॉल आहे तर तिथे फ्री हिट असणार आहे. म्हणजे फलंदाजासाठी एक मोठी पर्वणी आहे. एक मोठ्या आता संधी देखील मिळाली अक्षय निवाते यांच्यासाठी. यॉर्कर लेनचा बॉल. हा चेंडू अगदी सरळ. गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र काढलं गोलंदाज विकी पात्रोटी यांनी. राजवीर इलेव्हनचे हे देखील एक अनुभवी बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 47 या आकड्यावरती जाऊन पाहायला मिळतंय. धावांचा डोंगर बघायला मिळाले आतापर्यंत या ओव्हर मध्ये. चांगला स्ट्रोक आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इथे कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. राहुल आग्रेच्या बॅटमधून चौकार. असला 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर बोर्ड मात्र 51 लॉस ऑफ 1 जीवर फायबर.
51 रन झाले. 3 ओव्हर नंतरला एक महत्वाचा खेळाडू देखील बाद झाला. पुन्हा एकदा जे कॅप्टन आहेत मनोज मोहिते ते सरळ अनुप देशमुख यांच्याकडे गेले. अनुपला अगदी त्यांचं दुसरं आणि टीमचं चौथं षटक ते टाकताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटर आय थिंक तयार नव्हते अक्षय. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर मैदानामध्ये तो ड्रामा बघायला मिळतोय या दोघांमध्ये. अनुप देशमुख असतील, अक्षय निवाती असतील. आणि आपण जर पाहायला गेलं तर आलं की एकाच टीम कडून खेळणारे दोन खेळाडू आपसात विरोधक बनून खेळताना देखील दिसत आहेत. एक राजवीर 11 आणि त्याचबरोबर जिबर फायबर या टीम कडून हे दोघं खेळताना आज या मैदानामध्ये दिसत आहेत. एक रन्स मात्र घेतलाय. स्ट्राईक रोटेट होईल. राहुल आगरे स्ट्राईक मार्क वरती आलेत. 52 धावा स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. रसिक प्रेक्षक देखील या संपूर्ण स्पर्धेचा अगदी आनंद घेत आहेत. दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 सीझन 1 सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पुढचा बॉल डाऊन द विकेट राहुल आगरे यांच्यासाठी. या बॉलला देखील आपण पाहायला गेलं क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेनं, परंतु इथे कॅच सुटले. कॅच छुटा तो वही लोग मॅच छुटा. आणि राहुल आगरे जो सेट फलंदाज आहे त्याचा जर तुम्ही कॅच सोडत असाल कदाचित ते कॅच अपयशाचं कारण बनू शकेल. आणि कॅच नाही तर या ठिकाणी 4 रन्स देखील मिळालेले आहेत. आणि मालवणीमध्ये देखील एक आवत आहे, बैल गेलो तर गेलो, नवाताचं कासरोबत घेऊन गेलो. आणि तेच बघायला मिळाले आता. आणि 4 रन्स देखील मिळाले. स्कोरबोर्ड 56 रन स्कोरबोर्ड आपण बघतोय. पुन्हा एकदा अनुप देशमुख हे नाखुश असतील आपल्या क्षेत्ररक्षकांवरती. शॉट ऑफ लेन पूल करायचा आहे. एक बाउन्सर तिखट बाउन्सर आहे. मागचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता जो कव्हरच्या दिशेने खेळला गेला होता, पण तो क्षेत्ररक्षकाने तिथे कॅच सोडली. त्याच्यानंतरला एक तिखट बाउन्सर अनुपने टाकला आणि थोडंसं सरप्राईज केलं बॅटर राहुल आगरे याला. 3.3 ओव्हर पर्यंतची गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. त्याच्यामध्ये 56 रन स्कोरबोर्ड वरती जिबर फायबर या टीमच्या या दोन्ही फलंदाजांना लगावले. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायला गेले. क्षेत्ररक्षक असतील कव्हर पॉइंटच्या दिशेनं. चेंडू मात्र याही वेळेला वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. सौकार आलाय. आणि राहुल आगरे आता त्या खेळाडूच्या दिशेने चेंडूला खेळत होते. आता जलपे नमक छिडकाय खिलाडीने ते म्हणावं लागेल, कारण तुम्ही कॅच सोडताय, एक संधी देताय बॅटर्सला. जो का चांगला फलंदाज सेट झालाय त्याला जर तुम्ही संधी देत असाल कदाचित ही संधी प्रतिस्पर्धी फलंदाज मात्र चांगले. तब्बल 260च्या स्ट्राईक रेटनं राहुल आगरे बॅटिंग करतायत. 10 बॉलमध्ये 26 रन्स त्यांनी बनवलेत. तर अक्षय निवाते 10 बॉलमध्ये त्यांनी 18 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. राऊंड द विकेट फुटचा बॉल राहुल आगरे तयार असतील. शॉट ऑफ लेन ते यावेळेला फटका फसलाय. कॅचेस विन द मॅचेस. अनुप देशमुख स्वतः फॉलो थ्रू मध्ये गेलेत, परंतु नाही तेवढं शक्य नाहीये. फॉलो थ्रू मध्ये जाऊन कॅच पकडणं मागच्या बाजूला तेवढं शक्य नव्हतं. चेंडू सरळ मात्र अगदी जाऊन नो मॅन्स लँडला ट्रॅव्हल झाला आणि जिथे बघता बघता 2 रन्स कंप्लीट करताना राहुल आगरे बघायला मिळालेत. 62 रन स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 4 मधील. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. छेडछाड करण्याचा प्रयत्न केलाय. लाऊडली अपील होती. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आहे. एक्स्ट्राज मिळत आहेत.
स्कोरबोर्ड 63 रन स्कोर कार्ड वरती. अनुप देशमुख कोणता चेंडू असेल राहुल आगरेसाठी. थोडेसे या ओव्हरमध्ये थोडे मागणे देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एक्स्ट्रा रन्स मिळालेले आहेत. शेवटचा बॉल टाकण्यासाठी थोडस स्ट्रगल चाललंय गोलंदाजाचा. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आलेत आणि स्कोरबोर्ड 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. मनोज मोहिते देखील थोडीशी चर्चा करत होते अनुप यांच्याकडे देखील. शेवटचा चेंडू आहे, अगदी योग्य पद्धतीने टाकणं खूप महत्वाचं आहे. राहुल तयार आहे. थोडस शफल देखील झाले, ते फटका फसलाय. मनोज मोहिते यांच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. आता चूक करणार नाहीयेत, आता परतावं लागते राहुल आगरे यांना. म्हणजे पहिल्या बॉल वरती एक संधी निर्माण झाली, परंतु शेवटच्या बॉल वरती जी संधी निर्माण झाली ती सरळ मात्र मैदानाच्या बाहेर पाठवणारी होती राहुल आगरे यांना. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. 64 ला 2 जिवर फायबर. शेवटचं षटक असेल, शेवटची ओव्हर आहे. पहिल्या डावामध्ये काय घडले आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये 64 रन्स, 2 विकेट जिबर फायबर या टीमच्या. जसं नेटवर्क फास्ट आहे ना तसे बॅटर्स देखील फास्ट आहेत. चांगली बॅटिंग आहे, राहुलने देखील केली आहे. दुसऱ्या बाजूला राजवीर 11 गोलंदाज थोडेसे मागणे ठरलेत. फुलटॉस बॉल आहे, फुलटॉस बॉलला सरळ मात्र करण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग स्टॉपला अगदी दन करत सीमारेषेच्या बाहेर. इथे अंपायरचा इशारा. मात्र एक्स्ट्रा रन्स 4+1=5 असे 5 रन्स मात्र आता खात्यामध्ये जोडले जातील. मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, नो मॅन्स लँड. 2 रन्स कंप्लीट होतील. शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी एक नवीन चेहरा पाहायला मिळतोय, आर्य जालगावकर. आर्य जालगावकर यांना आपण अगदी खेळताना बघतोय. नवीन चेहरा आहे, एक नवीन संधी मिळालेली आहे. या लीग मध्ये नवीन खेळाडूंचा अगदी भरणा आपल्याला बघायला मिळू शकेल. आणि यावेळेला चांगला लॉफ केलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक खाली होते. आर्यन मात्र या ठिकाणी बघा पहिली टुर्नामेंट खेळतोय दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. एक चांगली संधी मिळाली आणि अक्षय निवाते सारख्या फलंदाजाला त्यांनी बाद केले. आता कॉन्फिडन्सची जी पातळी आहे अगदी वरच्या दिशेने मात्र जाऊन पोहोचले. चांगला चेंडू होता, सरप्राईज केलं होतं. थोडंसं ठिकाणी स्ट्रगल करताना दिसले होते बॅटर. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फाईनच्या दिशेनं एक ट्रॅप होतं, एक जाळं तयार केलं होतं. क्षेत्ररक्षकानं कोणती चूक केली नव्हती आणि अक्षय निवाते यांना आता माघारी पाठवले.
एक संधी होती परंतु तिथे धावचीत होऊ शकले असते सिद्धेश. आणि दोन्ही टीमचे जे एक्स्ट्रा प्रतिनिधी आहेत आमच्या कॉम्बॉक्सकडे पाठवून द्यायचे आहेत. जे राखीव खेळाडू आपले आहेत, जे 12th मॅन आहेत, लगेचच आपल्या कॉम्बॉक्सकडे पाठवून द्या दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर. सिद्धेश कदम स्ट्राईकला ऑन ड्राईव्ह केलंय. डीपला क्षेत्ररक्षक अनुपस्थित, केवळ 1 रन्स घेतलाय आणि इथे चांगला थ्रो देखील बघायला मिळतोय. ही तर स्पेशालिटी राहिली आहे अनुप यांची. शुभम राणे आहेत, सिद्धेश कदम, जुबर फायबर या टीमकडे एक नवीन चेहरा हा देखील बघायला मिळतोय. छोटा सनीचा बॅटर आहे. एक चांगली संधी मिळाली आहे. पहिल्याच बॉलवरती एक मोठं आक्रमण करताना त्यांना आपण पाहिलं होतं. ऑफस्टंपच्या थोडस बाहेरचा बॉल. तर दुसऱ्या बाजूला शुभम राणे यांना सातत्याने आपण खेळताना पाहिले. एक त्यांच्याकडे देखील या मैदानाचा एक्सपिरियन्स राहिलेला आहे. स्कोर बोर्ड 75. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. आर्यनं प्रभावित केलंय अक्षरशः. म्हणजे दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये डेब्यू मॅच आहे या खेळाडूची. चांगली गोलंदाजी देखील ते करतायत. पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी विकेट घेतले. डाऊन द ग्राउंड आहे आणि इथे मात्र शुभम राणे यांच्या बॅट मधून चेंडू हवाई सफर 6 रन षटकार. क्लास फटका आपण पाहतोय. क्लासिकल स्ट्रोक होता जिथे प्युअर क्लास लिहिलं होतं या फटक्यावरती शुभम राणेच्या. आणि स्कोर कार्ड आता 81 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. राजवीर 11चे गोलंदाज शेवटचा एक बॉल आहे. ऑप्शनच्या थोडं बाहेरचा बॉल टाकला गेला होता आणि षटक क्रमांक 5चा खेळ देखील या ठिकाणी संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 81 आकड्यावरती 81. सो टार्गेट असेल 82 धावांचं. 30 बॉल मध्ये 82 रन्स मात्र राजवीर 11 या टीमला करायचे आहेत. या पुढची मॅच असेल सनीकोन विरुद्ध यापुढची मॅच सनीकोन आणि सिया स्पोर्ट्स या 2 टीम मध्ये खेळवली जाईल. सो बोथ कॅप्टन आपणास विनंती आहे टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर यायचं आहे. सिया स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर सनीकोन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. यापुढची मॅच सिया स्पोर्ट्स आणि सनीकोन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. चला टॉस का बॉस आहे तिथे आपण टॉस करूयात. सो बोथ टीम
आसिया स्पोर्ट्स आणि सनी कोण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस करूयात. आसिया स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर सनी कोण पुन्हा एकदा आपणास विनंती असेल आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस का बॉसच्या इथे आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. सिया स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर सनी कोण दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सनी कोण या टीमनं टॉस जिंकलाय. सनी कोण या टीमनं टॉस तर जिंकलेला आहे. काही वेळातच डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. जाऊया त्या मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. राजवीर 11 विरुद्ध जिबर फायबर आणि तब्बल 82 धावांचा डोंगर पार करण्यासाठी ओपनिंग पेअर आपण पाहतोय. अनुप देशमुख आणि त्यांचे साथीदार मात्र तयार असतील. अनिल काते. सलाम मॅचला सुरुवात होते. सेकंड इनिंगला सुरुवात. 82 रन्स मात्र चेस करायचे राजवीर 11 या टीमला. पहिलाच बॉल आहे आणि इथे फुल टॉस बॉल. भन्नाट वेग होता. वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आपण पाहतोय.
पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकलाय. खूप जोरदार चेंडू होता, पेस होता. अंपायरचा इशारा वाईट झालाय. खातं मात्र उघडले गेले. एवढा वेग होता की थोडेसे चक्के देखील झालेत. पुढचा बॉल असेल. अनिल काते तयार असतील. फुल टॉस बॉल, बॅटची कडा घेतली गेली. बाहेरच्या बाजूची थर्डमॅनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलाय. एकच रन्स मात्र आता पाहायला मिळू शकेल राजवीर 11. सुरुवात चांगली करावी लागेल, कारण तुम्हाला 82 धावांचा जर पाठलाग करायचा आहे ना, तर राजवीर 11 या टीमला सुरुवातीच्या ओव्हरपासून आक्रमण करावं लागेल. त्या गोलंदाजावरती तुम्हाला तुटून पडावं लागेल, तरच तुम्ही त्या 82 धावांच्या अगदी त्या डोंगरापर्यंत पोहोचू शकाल. पुढचा बॉल असं राहुल आग्रे. यावेळेला फुल टॉल वसूल केलाय. हवाई सफर. अंपायरचा इशारा नो बॉल आहे. जिथे अगदी कर्पस समाचार घेताना अनुप देशमुख पाहायला मिळालेले आहेत. 6+1 = 7. 7 रन्स मिळतील या बॉलवरती. खराब गोलंदाजी. राहुल आग्रेनं ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे ना, कदाचित या बॉलवरती अगदी व्याजासहित तिथे फलंदाजानं मात्र अगदी कर्ज वसूल केलंय. गोलंदाजी सुरुवातीचा जो चेंडू टाकला, बॅटर्सला थांबवलं. त्याच्यानंतर अनिल काते यांना देखील फुल टॉस बॉल टाकलं होतं. थर्डमॅनला तिथे सिंगल काढला, स्ट्राईक रोटेट केली. या चेंडूवरती मात्र अगदी नो बॉल पाहायला मिळाला तो, ज्याच्यावरती 6 रन्स पाहायला मिळतील. आणि फ्रीहिटचा बॉल आहे. फ्रीहिटच्या चेंडूवरती एक चांगली संधी आहे फलंदाज अनुप देशमुख यांना. नवरन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. या फटक्यांची आवश्यकता आहे आणि तेच आपण पाहिलंय. पुढचा बॉल आहे. क्लास बॉल आहे. प्युअर क्लास गोलंदाजी. सरळ या ठिकाणी बॅटरला ब्लॉक केलंय. अगदी खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी संधी निर्माण करून दिली नव्हती गोलंदाज राहुल आग्रेनं. यॉर्कर लाईनचा बॉल टाकला, बॅटर्सला थांबवलं. आडव्या बॅटने खेळतायत. आकडू टप्प्याचा बॉल भन्नाट वेगानं सरळ किपरच्या हातामध्ये गेलाय. जिपर फायबर दोन्ही जे संघ आहेत पहिलीच मॅच जिंकण्याच्या ध्येयानं मात्र मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झाले. अनुप देशमुख पुढचा चेंडू खेळण्यासाठी ते तयार राहतील. पुन्हा बॅट बॉलचा संपर्क आहे. राहुल आग्रे बनाम हे जे बॅटल आहे, आता हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. अनुप देशमुख एक सिक्सर आला, त्याच्यानंतरचा कमबॅक बघा. एका चांगल्या खेळाडूची निशाणी बघायला मिळाली. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती सिक्सर बघायला मिळू शकेल का? कारण मागचे 2 चेंडू आहेत, लगातार 3 बॉल मात्र तिथे विंदी बघायला मिळाले. फुल टॉस बॉल आणि अंपायरचा इशारा नो बॉल आहे. एक्स्ट्राज मात्र मिळून जातील. No+1 = 2 असे या ठिकाणी आपण पाहतोय. तर 2 रन्स मिळून जातील. स्कोर कार्ड मात्र 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
चला लगेचच आपण मॅचला सुरुवात करूयात. अंपायर चला मॅचला आपण सुरुवात करूयात. फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घेऊयात. आजच्या दिवसामध्ये खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. त्याचबरोबर चला मैदानामध्ये कारण गोलंदाज राहुल आगरे जे गोलंदाजी करण्यासाठी आले, ज्याने एका ओव्हरमध्ये 2 बीमर बॉल टाकले. त्याच कारणास्तव मात्र त्यांना या ओव्हरमध्ये म्हणजेच काय तर त्यांना आणि उर्वरित जो चेंडू असेल गोलंदाजाला बदललं गेलं होतं आणि इथे अंपायरचा इशारा इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि डॉट बॉल आलेला आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. विदाउट लॉस 11 राजवीर 11. तर आपण पाहायला गेलं तर इम्पॅक्ट प्लेअरचा वापर आता केला जातोय. इथे शुभम राणे यांना बाहेर पाठवलं गेले आणि सिराज खोत यांना मात्र आतमध्ये बोलवलंय. इम्पॅक्ट गोलंदाजी मार्क वरती अगदी फ्रिकीचे जादूगार म्हणजेच मनोज पवार आपण पाहतोय. एक अनुभवी एक्सपिरियन्स बॉलर ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन्स आलेत. 82 धावांचा पाठलाग करताना अनुप देशमुख यांचा बल्ला थोडा खामोश राहिलाय. 6 बॉलमध्ये केवळ 7च रन्स झालेले आहेत. आक्रमण करावं लागेल. पहिलाच बॉल आहे अगदी वाडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून हवाई सफर 6 रन षटकार. अनुप देशमुखनं पहिल्याच बॉलवरती मनोज पवार यांच्यावरती ते तुटून पडताना दिसलाय. 17 रन स्कोर कार्डवरती आता इथून पुढे आणि हेच तर फटके पाहिजेत तरच तुम्ही त्या 82 धावांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार आहात. आणि त्या अनुपकडे आपण विद्वत्ता पाहिली. एक अनुभवी गोलंदाज यांच्या विरोधामध्ये त्यांनी अगदी चांगला फटका खेळला. स्टँडर्ड डिलिव्हर. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. हवाई यात्रेवरती विनामूल्य इथे चेंडूला पाठवलं आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर अनुप देशमुख यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. आता अनुपनं देखील रंग बदललाय. अनुपनं देखील या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतलाय. गोलंदाजाच्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती त्यांनी बॅक टू बॅक सिक्सेस ठोकत असताना त्याचा या ओव्हर मधला इरादा स्पष्ट केलाय. आता थांबणार नाहीये हा फलंदाज. थोडीशी चर्चा मनोज पवार यांच्याकडे देखील करतायत. अक्षय निवाते थोडस चिंतेमध्ये दिसतील कारण त्यांना माहित आहे अनुप देशमुख यांची स्ट्रेंथ माहित आहे की जो फलंदाज एकदा स्ट्रेस हेड झाला की कोणत्याही गोलंदाजावरती तो आक्रमण करू शकेल. मागच्या 2 बॉलवरती 2 सिक्सेस बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू टाकला जाईल मनोज पवार यांच्या माध्यमातून. यावेळेला लोवर फुल टॉस. क्षेत्ररक्षक असतील समोर. थोडेसे फंबल होताना बघायला मिळाले. 1 रन कंप्लीट केला प्रयत्न दुसऱ्या धावेचा
परंतु योग्य वेळी नकार मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ओपनिंग फेअर जी सलामी जोडी इथे पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते आणि तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पार्टनरशिपच करावी लागेल तरच तुम्ही या ध्येयापर्यंत पोहोचणार आहात. 25 रन स्कोर कार्ड वरती मनोज पवार आता या बॉल वरती ते कमबॅक आणताना दिसले. इथे फुल टॉस आहे आणि इथे मूव का चंदन तो भाई घिस मेरे नंदन 6 रन षटकार. यॉर्कर लाईनचा बॉल टाकलाय. चांगली गोलंदाजी आहे मनोज पवार. हा अनुभव बघा गोलंदाजी करताना एक्सपिरियन्स का महत्वाचा आहे तो एक्सपिरियन्स आता जोगताना दिसतात मनोज. शेवटचा बॉल आहे 31 रन स्कोर कार्ड वरती. हे षटक थोडस मागणे ठरलंय परंतु एक चांगलं देखील राजवीर 11 या टीम साठी आहे. या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहायला गेला तर 20 रन्स 5 बॉल मध्ये बॅटिंग करणारा जे कॉन्ट्रीब्युशन बघायला गेलं तर अनुप देशमुख यानं मात्र दिलंय 27 रन्स वैयक्तिकरित्या. यावेळेला देखील डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केवळ 1 रन्स मात्र मिळून जाईल. षटक क्रमांक या ठिकाणी 2 चा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड विदाउट लॉस 32 राजवीर 11. अरबाज को तिसरं षटक टाकताना दिसतील. पहिलाच बॉल आणि अरबाजचं देखील वेलकम सुस्वागत हम केलंय. अनुप देशमुखनं पुन्हा एकदा मागच्या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती 6 या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती 6 आपल्याला पाहायला मिळतोय. 38 रन स्कोर कार्ड वरती आता लागले. अनुप देशमुख थांबण्याचं नाव घेत नाहीये. 13 बॉल मध्ये आता ते 34 वरती जाऊन पोहोचलेत आणि टीमचा ओव्हरऑल स्कोर 38 झालाय. त्याच्यामध्ये अनिल कातीनं 2 बॉल फेस केलेत. केवळ 1 रन्स वरती ते खेळत आहेत. इतर स्पेशालिटी आहे.
पुन्हा एकदा यावेळेला अगदी शॉर्ट ऑफ लाईन आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केला प्रहार. मिळतील धावाचा आलाय ब्रँडेड षटकार. मनोज पवार यांच्या देखील सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 सिक्स ठोकले. त्याच्यानंतरला अरबाज खोत यांच्या देखील सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 सिक्सेस आले. ओव्हरऑल स्कोर बोर्ड आता 44. आणि सुरुवातीचे 2 बॉल जे होते 2 सिक्सेस आलेत. आता तिसरा चेंडू आक्रमण केलं जाईल का? आणि यावेळेला पारी संपुष्टात आली. अनुप देशमुख यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय. एक सेट फलंदाज एक चांगली पारी खेळत असताना मैदानाच्या बाहेर जातील. अनुप देशमुख यांना परतावं लागतंय. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा घेतली गेली आणि 44 या आकड्यावरती राजवीर 11 एक टीमला मोठा धक्का बसलाय. अनुप देशमुख 15 बॉलमध्ये 40 रन्स त्यांनी बनवले आणि एक चांगली पारी खेळताना ते बाहेर चाललेत. क्रमांक 3 वरती मनोज मोहिते यांना पाठवण्याचं काम केले. आणि असं वाटलं होतं ज्यावेळेला तिसरा चेंडू जे फेस करत होते अनुप देशमुख, त्याचा इरादा होता की तिसऱ्या बॉलवरती देखील ते आक्रमण करतील. अगदी अर्धशतकाच्या जवळ देखील आले होते. 40 धावा त्यांनी बनवल्या. 15 चेंडूंचा त्यांनी अगदी खेळताना त्यांना आपण पाहिलं होतं आणि ते आता बाहेर गेलेत. क्रमांक 3 वरती जे टीमचे कॅप्टन आहेत मनोज मोहिते स्वतः आलेत. अरबाजच्या विरोधामध्ये ऑनला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक असेल डीप विकेटच्या दिशेनं आणि या बॉलवरती केवळ आणि केवळ एक सिंगल. स्कोरबोर्ड 45 या आकड्यावरती. पुढचा बॉल असेल आणि यावेळेला शरीरापासून थोडस दूर खेळलंय. चेंडू लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक असतील. कॅच पकडली आहे आणि या ओव्हर मध्ये अनिल काते हे देखील बाहेर जातील. दुसरा धक्का आहे आणि स्पेशली कुठेतरी जर पाहायला गेलं तर याच कारणासाठी अरबाज खोत यांना बोलवलं गेलं होतं. एका ओव्हर मध्ये 2 विकेट घेतलेत आणि आता कुठेतरी हा सामना पलटलेला दिसतोय. जोपर्यंत अनुप देशमुख होते असं वाटलं होतं की हा सामना आता एकतर्फी होणार नाही. एक चांगलीच गोलंदाजी अरबाजच्या माध्यमातून आपण पाहतोय.
शेवटचा बॉल आहे. अक्षय थोरे यांना बॅटिंगला पाठवलंय, परंतु पहिलाच बॉल त्यांच्यासाठी वाईट बॉल आहे. स्कोरबोर्ड आता 46-46 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये तब्बल 14 रन्स खर्च केले. 2 महत्वाचे विकेट. एक चांगला सेट फलंदाज अनुपला माघारी पाठवलाय. येथे अनएक्सपेक्टेड बाउन्सर अपेक्षित नव्हता बॅटरला. अंपायरने मात्र इथे 1 बाउन्स देखील घोषित केला. व्हाईट बॉलचा इशारा देखील. आता कुठेतरी जो स्कोर आहे आता थांबलाय. रनांना अंकुश लागलाय. इथे चेंडू हवेमध्ये आहे. कीपर मात्र स्वतः पोहोचलेले आहेत आणि इथे मात्र कॅच मिस झाली आहे. इथे कॅच अगदी भन्नाट वेगाने पोहोचले होते बॉलवरती, परंतु कॅच कॅरी करता आली नाहीये. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 49, लॉस ऑफ 2 विकेट्स. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता. 12 बॉल आणि 33 धावांची गरज आहे सिया स्पोर्ट्स दापोली टीमला. राजवीर 11 जो संघ आहे 12 मध्ये 33 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे. चला राजवीर 11 आणि त्याचबरोबर चिपर फायबर या दोन संघांमध्ये बॅटल आहे या संपूर्ण स्पर्धेतली पहिलीच मॅच. असं कोण आपलं डिसिजन सांगायचंय. यावेळेला चेंडू पडल्यानंतरला अगदी खालच्या बाजूला बसलाय. बॅट बॉलचा संपर्क नाही. चिपर फायबर विरुद्ध राजवीर 11. राजवीर 11 या टीमला जिंकण्यासाठी 9 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. सनिकोन या टीमने टॉस जिंकलाय. बॉलिंगचं डिसिजन घेतलेलं आहे. एक्स्ट्राचे रन्स पाहायला मिळत आहेत. कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन करताना आपण बघतोय. कमी गतीचा चेंडू टाकताना आपण अक्षय निवत यांना पाहिलं. मनोज मोहिते यांच्या विरोधामध्ये 9 बॉलमध्ये अजून देखील 26 धावांची आवश्यकता राजवीर 11 या टीमला आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एक्स्ट्रा रन्स. या चुका आहेत.
या चुका करायच्या नाहीयेत, कारण आपण जर पाहायला गेलं तर थोडेसे विचार देखील बदललेले आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्राज आहेत. 9 बॉल मध्ये अजून 25 धावांची गरज. सामना संपला नाहीये. जोपर्यंत मनोज मोहिते आहेत तोपर्यंत सामना संपलेला नाही. आपला फुलकार होते आणि इथे बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा घेतली गेली आहे आणि इथे सरळ फलंदाज मनोज मोहिते अगदी चेहऱ्यावरती नैराश्य घेत बाहेर जातील. चांगला सापळा रचला होता. फलंदाजला बाहेर पाठवलं, कमी गतीचा बॉल टाकला, जिथे आता बॅटर बाहेर जात आहेत. येणाऱ्या 8 बॉल मध्ये 25 धावांची गरज राजवीर 11 या टीमला. 8 मध्ये 25. त्याचबरोबर इम्पॅक्ट प्लेअर राजवीर 11 या टीमनं सरळ इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये बॅटर्सला पाठवलंय. विजय पवार यांना आता पाठवलंय इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. राजवीर 11चा इम्पॅक्ट प्लेअर असेल. 8 मध्ये 25 साठी इम्पॅक्टचा वापर केलाय. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय पवारच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. आता सामन्यामध्ये एक चुरस बघायला मिळते. 7 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. सात बॉल आणि 19 धावांची गरज आहे. एका बाजूला अक्षय तोरे. एक संधी मिळाली आता अक्षय तोरे यांना देखील. खूप काळ आपण जर पाहायला गेलं तर एक ग्रामीण क्रिकेट आपण त्यांना खेळताना पाहिले आणि त्याच्यानंतर मात्र एक दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये एका लीग फॉर्मॅट मध्ये संधी मिळाली. संधीचा फायदा उचलताना बघायला मिळू शकतील का? विजय पुन्हा एकदा हवाई यात्रेवरती आहे. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. क्षेत्ररक्षक असतील आणि चेंडू सरळ बाहेर गेलाय. 6 रन्स मिळतील. विजय पवार यांच्या बॅटमधून षटकार आलाय. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आणि षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 69 या आकड्यावरती. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता राजवीर 11 या टीमला. 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे राजवीर 11 या टीमला. विजय पवार इम्पॅक्ट म्हणून आले. 6 मध्ये 13 पाहिजेत. इम्पॅक्ट म्हणून आले आणि पहिल्या 2 बॉल वरती इम्पॅक्ट दाखवून दिलाय. सहा बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अरबाज खोत याच्याकडे आता जे कॅप्टन ते स्वतः गेले. थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरले मागच्या ओव्हरमध्ये. तब्बल त्यांनी 20 धावा खर्च केल्या मागच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल आणि 13 धावांची गरज राजवीर 11 या टीमचा. अक्षयला तर अगदी संधी मिळाली आहे. यावेळेला अगदी चांगला प्रहार केलाय. खूप उंच गेलाय बॉल आणि चेंडू सरळ डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन्स. अक्षय तोरेच्या बॅटमधून आता षटकार आलाय. आपण म्हणतो ना चमत्कार करण्याची वेळ आली. जर का तुम्ही आज चमत्कार केला तर लोक नक्कीच तुम्हाला नमस्कार करतील आणि ते आपण बघितलंय. अक्षय तोरेने देखील पहिल्याच बॉलवरती इरादा त्याचा स्पष्ट केला की नाही जिंकायचं आहे. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त सामना पाहायला मिळते दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 सीझन 1 आणि सीझन 1 चा पहिला सामना आहे. आता चेंडू बघा बॅट बॉलचा संपर्क होत नाही. हाफ सेर होता हंबीचा वसेरे. आता हे देखील विसरून चालणार नाहीये
की अनुप देशमुख सारख्या अनिल काते सारख्या फलंदाजांना अरबाज खोतनंच मात्र बाद केलं होतं. बॅटिंग मध्ये चावला आले होते अरबाज, दोन मोठे प्रहार त्यांनी देखील केले, सरळ बाहेर गेले. त्याच्यानंतर आता ते गोलंदाजी अगदी दर्जेदार करतायत. 6 आल्यानंतरला देखील आता शरीरापासून थोडेसे दूर खेळताना दिसतील आणि तिथे डिरेक्ट हिट असतं तर कदाचित विजय पवार यांना देखील बाहेर परतावं लागलं असतं. रन्स मात्र मिळून जात आहेत. 76 राजवीर 11 या टीमचा स्कोर आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये आता 6 ची फक्त आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकणार याचं प्रिडिक्शन लावणं आता थोडंसं कठीण झालंय. शिवर फायबर की या ठिकाणी राजवीर 11 3 बॉल आणि त्या 3 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता राजवीर 11 या टीमला आहे. शॉर्ट ऑफ लेंथ कमी गतीचा बॉल चेंज ऑफ फेस केले स्वतः फॉलो थ्रो मध्ये. जे बॉलर अरबाज आहे तो प्रचंड वेगानं धावलाय, 2 रन्स घेतलेले आहेत. सामना आता चुरशीचा बनलाय. 2 चेंडू आणि त्याचबरोबर 4 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 4 ची गरज. पहिल्याच मॅच मध्ये एक रंगत पाहायला मिळाले. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत गेलाय. खरंच अरबाज खोत याची प्रशंसा करावी लागेल. काय गोलंदाजी आहे. एक 6 आला, त्याच्यानंतरचा जो कमबॅक पाहायला मिळाला. रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलेत या बॉलरना. 2 बॉल आणि त्याचबरोबर 4 धावांची गरज. विजय पवार इम्पॅक्ट म्हणून आले, चांगला इम्पॅक्ट सोडला मैदानामध्ये. 2 मध्ये 4 पाहिजेत. आज सामना जिंकणार कोण याचं प्रिडिक्शन लावणार कोण हे देखील पाहावं लागेल. यॉर्कर लेन्सचा बॉल, सामना संपलेला नाही. दापोलीकर या मॅचच्या आनंद स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या देखील घेत आहेत, परंतु काही रसिक प्रेक्षक जे दर्दी आहेत ते मात्र या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आता पोहोचलेत. आता एका बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. राजवीर 11 की जिवर फायबर हे देखील पाहावं लागेल. जे संघ मालक आहेत टीम ओनर राहुलजी राठोड सर हे देखील अगदी त्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेत. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. 1 बॉल आणि त्याचबरोबर 4 धावांची आवश्यकता. राजवीर 11 की जिवर फायबर. मोतसिम नाचन सर हे देखील मॅचचा अगदी आनंद घेत आहेत. 1 मध्ये 4 ची आवश्यकता. चौकार येणार का. आक्रमण केलंय, ऑन ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडेसे फंबलिंग करताना दिसले. 2 रन्स भन्नाट वेगाने घेतले, थ्रो तर केलाय तिथे, परंतु आपण जर पाहायला गेलं तर हा सामना मात्र जिंकलेला आहे जिवर फायबर या टीमनं. काय गोलंदाजी. आणि मी तरी म्हणेन या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं एक चांगला आपण ट्विस्ट निर्माण करणारा गोलंदाज म्हणजे अरबाज खोत. काय बॉलिंग केली आहे, कमालची बॉलिंग अरबाज खोत यांच्या माध्यमातून आपण पाहिली. सो हार्ड लक बॉईज. राजवीर 11 या टीमनं देखील चांगली बॅटिंग केली. सो दोन्ही टीमना येणाऱ्या पुढच्या मॅचसाठी देखील आपण शुभेच्छा देऊयात. चला या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे जाऊयात. आणि प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर अरबाज खोत हे ठरलेले आहेत, ज्यांनी 2 षटकं टाकली, 3 विकेट्स देखील घेतल्या. दोन ओव्हरमध्ये 27 रन्स खर्च केले, ज्याच्यामध्ये 2 विकेट्स घेतल्या अरबाज खोत यानं. आणि त्याचबरोबर बॅटिंग करताना 7 रन्स देखील 2 चेंडूमध्ये त्यांनी केले होते. ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर केला. आपण अरबाज खोत यांना जे प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊयात आणि जाऊयात त्या संपूर्ण स्पर्धेसाठी देखील आपल्याला जे पुरस्कार ते लाभलेले आहेत. या स्पर्धेसाठी विकास कन्स्ट्रक्शनचे सर्वा यांनी देखील त्याचबरोबर विजयजी पवार यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर टॉस का बॉस आदरणीय आपण पाहायला गेलं तर गवेगाव ग्रामपंचायत उपसरपंच आदरणीय महेश दादा मुंडेकर सर यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतरला आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका मोदया
आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा आदरणीय सन्माननीय सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांनी देखील शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर दापोली नगर पंचायतच्या नगराध्यक्ष महोदया सौ कृपा शशांक घाग मॅडम यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, युवकांचे प्रेरणादाते आणि महाराष्ट्राचे लाडके गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा रामदासभाई कदम यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला आशीर्वाद आणि त्याचबरोबर शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्यावेळेला जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असतात ना, तेव्हा तेव्हा मात्र आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी आम्हाला जे नेटवर्क उपलब्ध करून देतात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक विश्वासाचं आणि हक्काचं नेटवर्क म्हणजेच विदाउट बफरिंग जिवर फायबर हे नेटवर्क आहे. त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहे. सो त्यांचं देखील मनापासून आभार. आणि तब्बल या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 10 संघांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये दापोली फायटर्स टीम ओनर जतीन सालगावकर, टीम ओनर अभित इंदुलकर आहेत. त्यानंतर सिया स्पोर्ट्स दापोली टीम ओनर सिया जागडे, राम जागडे. त्यानंतर राज फायटर्स चे टीम ओनर आहेत महेशजी मुंडेकर, त्याचबरोबर राज मुंडेकर. जिबर फायबरचे टीम ओनर मोतसिब नाचन सर, त्याचबरोबर समर्थ 11चे जे टीम ओनर आहेत उदय खेतले. त्याचबरोबर मनस्वी फायटरचे जे टीम ओनर आहेत विनोद दादा माडिक आहेत. राजवीर 11 टीम ओनर राहुल राठोड. सनिकोनचे टीम ओनर मोसिन रखांगे. संतोष एजन्सीचे जे टीम ओनर आहे संतोष ढाडवे. त्याचबरोबर मुग्धा कला केंद्र यांच्या माध्यमातून त्याचे सर्व आदरणीय सुधाकरजी मोरे सर यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचा देखील आभार. त्याचबरोबर बालाजी कन्स्ट्रक्शन्स, बालाजी कन्स्ट्रक्शनचे सर्व राहुल मोतीराम राठोड जे का गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा दिलेत. या स्पर्धेसाठी जो आपल्याला एंड लाभलाय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्रीराम म्हणजेच भाऊ इदाते यांनी देखील स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तीर्थ हायड्रोलिक, अल्टरनेटिव्ह जेसीबी स्पेअर्स अँड पार्ट्स सर्व स्वप्नीलजी खेडेकर यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला शुभेच्छा दिलेत. त्याचबरोबर विकास कन्स्ट्रक्शन याचे सर्व विजेची त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर स्वप्नीलजी खेडेकर यांच्या माध्यमातून ज्या ट्रॉफीज आहेत तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आहे त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. विकास कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय विकासजी राठोड यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर विजय राठोड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर ते देखील आहेत.
चला मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या मॅचला सिया स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर सनिकोनने टॉस जिंकला, बॉलिंगचं डिसिजन घेतलं. समोर मात्र जे सिया स्पोर्ट्सची जी टीम आहे त्यांना बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्क वरती असतील अमेय पवार. आणि पहिला बॉल होता, एक्स्ट्राज मात्र मिळून जातील. सनिकोन या टीमचा हा देखील एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे, एक चांगला ऑलराऊंडर आहे. समोर असतात ऋषी बारे, वर्गभक्कम बाद्याचा खेळाडू सौरभ पाटील. ऋषी बारे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला हवाई यात्रेवरती चेंडू खूप उंच गेलाय. जेवढा उंच गेलाय तेवढाच लांब गेलाय का? येस, ऍब्सोल्युटली. चेंडूला मात्र हवाई सफर, वाऱ्याचा वेग होता आणि त्या वेगाबरोबर चेंडू देखील आउट ऑफ द मार्कचा हा षटकार. आणि आपण म्हणतो ना की ऋषी वारेला तुम्ही खूप काळ शांत ठेवू शकत नाहीत. लगेचच पुढच्याच बॉलवरती त्यांनी प्रहार केला. पहिला बॉल वाईड होता, सरळ बॅटच्या रडार मध्ये होता, सरळ बाहेर मारलाय. वाडिश लॉंग ऑनच्या परिसरामध्ये सारंस पाहायला मिळाले. अमेय पवार असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या ओव्हर पासूनच मात्र इथे फलंदाज आक्रमण करताना दिसत आहेत. ओ यावेळेला फसवलंय ऋषी बारेंना, बाहेर जावं लागेल. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा घेतली गेली. जिथे जे कीपर आहेत मुदस्तर वागजणकर यांनी कोणती चूक केली नाही. काय कॅच पकडली आहे आणि अमेय पवार यांनी देखील चांगला साफला रचला. आणि आता ऋषी बारे चेहऱ्यावरचं नैराश्य घेत बाहेर जाणार आहेत. खूप चुकीचा फटका होता, बाहेर शफल देखील झाले होते आणि त्याच्यानंतर बॅटची एज घेतली आणि कीपरनं मात्र तिथे कॅच पकडली. दोन्ही टीमचे 12th मॅन कंपल्सरी कॉम्बोज कडे पाठवून द्या. मॅच थांबवायची आहे सर. सागर साळवी यांना बॅटिंग साठी आता पाठवलंय. क्रमांक 3 वरती सुरुवातीच्या ओव्हर मध्ये विकेट. ऑप्शनच्या थोडं बाहेरचा बॉल, पुन्हा एक्स्ट्राज असेल म्हणजे पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर 6 आला, त्याच्यानंतर लगेच विकेट आणि हा चेंडू मात्र वाईट बॉल टाकलाय. दुसरी मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये खूप साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. राऊंड द विकेट बॉल ऑनला ड्राईव्ह केले. शतरक्षक असेल पण विकेटला तैनात आहेत. केवळ एकच रन मात्र घेतलाय. सागर साळवी हे बॅटिंग साठी आलेले आहेत. मागच्या लीग मध्ये देखील आपण त्यांना पाहिलं, तेवढे एफर्ट्स आपण बघितले नव्हते. या लीग मध्ये मात्र सागर साळवी यांना चांगली कमालची आता संधी मिळाली आहे. चांगली संधी मिळाली आहे आणि अगदी त्या संधीचं मात्र सोनं करताना दिसतील का सागर साळवी. सौरभ पाटील आहेत, डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. मोठे प्रहार ते देखील करू शकतात. एक चांगला पोटेन्शियल आहे सौरभ पाटील हा जो फलंदाज आहे त्याच्याकडे. परंतु खरंच अमेय पवार यांची तारीफ करावी लागेल. चांगला फटका खेळला गेलाय, ड्राईव्ह केले. शतरक्षक असतील तोपर्यंत थ्रो करतील अतिशय वेगाने, मात्र 2 रन्स मात्र कंप्लीट होणार आहे.
11 रन स्कोर. अकरा रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. एक फलंदाज देखील बाद झालाय. सौरभ पाटील आक्रमण करतील का? मागची मॅच अगदी रोजचं पारनं फिरणारी मॅच पाहायला मिळाली. चांगला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक असतील. अगदी कव्हरच्या दिशेनं आपण त्यांना पाहिले. एक रन स्ट्राईक रोटेट झाली आहे. चला एक ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 112 रन्स. 12 रन्स पहिल्या ओव्हर मध्ये. सर एक चेंडू रिमेनिंग आहे. एक चेंडू अजून शिल्लक आहे. चला ओव्हर झालेली नाही. एक चेंडू अजून देखील शिल्लक